नमस्कार, मैं पीयूष ताड़ा जीटीपीएल और एनएनआई स्पेशल शो में आज सभी का स्वागत है। आज हमें एक स्पेशल व्यक्ति से मिलना है। आज के इस ज़माने में अगर स्टूडेंट्स को कुछ कमाना हो, पढ़ना हो, तो साथ साथ कुछ स्किल्स भी आना ज़रूरी है। अगर आप कुछ कोई भी सेक्टर में नौकरी करना चाहते हो तो आपको कुछ स्किल्स भी आना ज़रूरी है। जैसे नॉर्मल हम नौकरी तो करते हैं, लेकिन जो ज़रूरी चीज़ें घरों में होती है, उन चीज़ों को रिपेयर करना, उसकी स्किल्स आना बहुत ज़रूरी है। तो ऐसे हमारे साथ मौजूद है आज अनिल भारंबे सर। बहुत बहुत स्वागत है हमारे शो में। धन्यवाद, थैंक यू। सर ने अकोला के गांधी रोड पर अकोला टेक्निकल इंस्टीट्यूट ये शुरू किया है। इनका एकमात्र उद्देश्य ये है कि बच्चों को एक अलग से स्किल्स आने चाहिए ताकि वो भी अपने पैरों पर खड़े हो सकें। सर, ही संस्था सुरू करण्याचा उद्देश तुमचं काय होता? काय आहे की आता आज आपण बघतोय पूर्ण प्रत्येक ठिकाणी की बेरोजगारी खूप वाढलेली आहे आणि यामध्ये असं आहे की आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये होम अप्लायन्सेस आहेत, टी व्ही आहे, फ्रीज आहे, ए सी आहेत आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे, टू व्हीलर, फोर व्हीलर्स असतात आणि कॉम्प्युटर्स आहेत. हे सगळ्यांचं रिपेअरिंग करणं फार आवश्यक असतं. मुलांना काहीतरी एक शिकवा आणि कमवा असा आम्ही त्या चालू केलेला आहे आणि आमच्याकडे बरेच पॅरेंट्स येतात किंवा विद्यार्थ्यांनी माझा असा पाल्ला आहे, माझा असा मुलगा आहे आणि त्याने काय करावं, त्याचं शिक्षण झालं आहे, 10वी झालं आहे, 12वी झालं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, पण तो काहीच करत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांच्याकडे शिक्षण आहे पण ते कमाई करू शकत नाही, कारण प्रत्येकाला नोकरी मिळणं शक्य नाही आहे, तर त्याने काहीतरी आपला स्वतःच्या पायावर उभं राहावं या दृष्टिकोनातून आम्ही ही संस्था चालू केली आहे. मॉडर्न बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या अंतर्गत अकोला टेक्निकल इन्स्टिट्यूट हे चांदेकर भवनमध्ये आम्ही मागच्या सप्टेंबरमध्ये सुरू केली आहे. सर, सप्टेंबरमध्ये तुम्ही सामान चालू केलं ते पण तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला? हां, तर काय आहे की आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, कारण गेल्या 30 वर्षापासून मी याच फील्डमध्ये आहे आणि एक प्रसिद्ध संस्था होती ती बंद झाली कोविडमुळे. त्यामुळे आम्ही आमचा तो पूर्ण जुना स्टाफ एकत्र येऊन आम्ही संस्था चालू केली. त्यामुळे आमचे कनेक्टेड विद्यार्थी होतेच आणि त्या विद्यार्थ्यांना अजून काही मुलं कनेक्ट झाले आणि साधारण पहिल्याच 2 महिन्यामध्ये आमच्या 50 ॲडमिशन झाल्या आणि यामध्ये कसं आम्ही प्रॅक्टिकल नॉलेज देत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा आमच्या या संस्थेवरती जास्त विश्वास वाटतो, कारण ते मुलं इथून जाऊन 100% काहीतरी कमाईला त्यांची सुरुवात होऊन जाते. या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे कोर्सेस तुमचे अवेलेबल आहेत? आधीच सांगितल्याप्रमाणे हे व्यावसायिक कोर्स आहेत. तर व्यावसायिक कोर्समध्ये काय असतं की आधी मी सांगितलं होम अप्लायन्सेस. आता आपण बघतो कोणताही टेक्निकल आपल्या घरामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर आपण टेक्निशियनकडे जातो, टेक्निशियन लवकर मिळत नाही आहे आणि स्किल टेक्निशियन त्यातल्या त्यात चांगला आपल्याला मिळत नाही. तर त्यासाठी आम्ही जसं ॲडव्हान्स एअर कंडिशन अँड रेफ्रिजरेशन हा 1 नंबर आता असा कोर्स आहे की ज्यामध्ये सर्वात जास्त कमाई करता येतो आणि त्या एअर कंडिशन रेफ्रिजरेशनला शिकण्यासाठी कोणत्याही प्रकारची एलिजिबिलिटी नाही आहे. त्याला 8वा वर्ग पास असेल, 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, ज्याला कोणाला शिकायची इच्छा तो कोणीही हा कोर्स करू शकतो आणि 6 महिन्यामध्ये तो स्वतःची कमाई सुरू करू शकतो. तर यामध्ये आम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर आता इन्व्हर्टर सिस्टीम आली, ती इन्व्हर्टर सिस्टीम्स आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो. ए सी असेल, फ्रीज असेल, वॉटर कूलर आहे, डीप फ्रीजर आहे, आता प्रत्येक ठिकाणी आहेत ह्या गोष्टी सगळीकडे. तर त्याचं पूर्ण रिपेअरिंग, इन्स्टॉलेशन, गॅस चार्जिंग, लिकेजेस म्हणजे A to Z त्यातलं कोणत्याही प्रकारचा फॉल्ट राहणार आहे हा आम्ही विद्यार्थ्यांकडून करून घेतो. त्यामुळे त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण होतो. थेरॉटिकल हा भाग फार कमी आहे आमच्यासाठी, आम्ही फार कमी प्रमाणामध्ये थेरी शिकवतो. प्रॅक्टिकली जास्त विद्यार्थ्यांकडून करून घेतो, त्यामुळे त्याच्यामध्ये आत्मविश्वास जास्त निर्माण होतो. तसंच इलेक्ट्रिकलचे कोर्सेस असतात, मिक्सर आहे, गिझर आहे, वॉशिंग मशीन्स आहेत, इलेक्ट्रिक फिटिंग असतं, रिवाइंडिंग्स आहेत पंख्याच्या वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आम्ही शिकवतो. त्यानंतर तुम्हाला मोबाईल रिपेअरिंग, आता प्रत्येकाकडे कमीत कमी 2-2 मोबाईल असतात, तर मोबाईल रिपेअरिंग, ॲडव्हान्स मोबाईल रिपेअरिंग, त्याचा पूर्ण प्रत्येक पार्ट टू पार्ट म्हणजे ज्याला आपण चिप लेवल म्हणतो, IC लेवल म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही त्यांना शिकवतो. त्यानंतर आहे कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग शिकवलं जातं. टू व्हीलर मेकॅनिक आहे. आता प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की गॅरेजेस इतक्या गाड्या वाढलेल्या आहेत, काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात, त्याचं रिपेअरिंग आहे. डिझेल मेकॅनिक आहे, 4 व्हीलर आणि 2 व्हीलर दोन्ही आम्ही त्यामध्ये त्यांना शिकवत असतो. फॅशन डिझायनिंगचा एक कोर्स आहे मुलींसाठी, तो एक खूप उत्कृष्ट प्रकारे कोर्स आहे. तर तुम्ही या सर्व कोर्सेसबद्दल सांगितलात. सध्याच्या युगामध्ये मोबाईल, AC, रेफ्रिजरेटर, फॅन हे सर्व बेसिक चीज झाले आपल्या. तर तुम्ही कोणकोणत्या कशा प्रकारे शिकवतात त्यांना? अगर आपण AC बद्दल विचारलं तर कोणकोणत्या ब्रँडचे असतात की सर्वच AC तुम्ही रिपेअर करण्याची? हां, कसं आहे की आता आपण एखादी गोष्ट शिकवतो म्हणजे काय आहे की आता समजा जवळपास 10 कंपन्या ACच्या आहेत, फ्रीजच्या तेवढ्याच कंपन्या असतात किंवा अजून वॉशिंग मशीनच्या तेवढ्याच कंपन्या आहेत. तर प्रत्येक कंपन्यांचं शिकवण्यासाठी एवढा खूप वेळ जाईल.
एवढा वेळ आपल्याकडे नसतो. आपल्याला 6 शॉर्ट टर्म कोर्सेस असतात, 6 महिन्यामध्ये 12 महिन्यामध्ये शिकवल्या जातात. पण कोणत्याही गोष्टीला एक बेसिक असतं, बेसिक टू ॲडव्हान्स असा एक प्रवास असतो. तर तुम्हाला जर बेसिक आलं तर तुम्ही ॲडव्हान्सपर्यंत पोहोचणार. म्हणून आम्ही बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत पोहोचतो. मग ते एकच वॉशिंग मशीन आहे किंवा एक फ्रीज आहे तर त्याच प्रकारची सिस्टीम दुसऱ्या फ्रीजला असतं. त्यामुळे रिपेअर करण्याची पद्धत बदलत नसते. कंपनी जरी बदलली तरी रिपेअर करण्याची पद्धत बदलत नसते. रिपेअर करण्याची सिस्टीम एकच असल्यामुळे तुम्हाला ते एका पद्धतीनं शिकवते. जो कोणताही फ्रीज जरी तुम्ही रिपेअर केला तर तो तुम्ही बाकीचे सुद्धा फ्रीज रिपेअर करू शकतात, AC रिपेअर करू शकतात, वॉशिंग मशीन रिपेअर करू शकतात. त्यामुळे तुम्ही कंपन्यांवरती जायचं नाही आहे. आपल्याला बेसिक टू ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय हे बघायचं असते आणि त्याच्यावर आम्ही जास्त भर देतो. सर तुम्ही सांगितलं की तुम्ही प्रॅक्टिकलवर जास्त भर देता, तर तुमचा स्टाफ इथं अनुभवी कसा आहे? हां, काय असते की माझ्याकडे जो स्टाफ आहे आज रोजी एअर कंडिशन रेफ्रिजरेशनला जसे अनिल गौर सर आहेत, जवळपास 25 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे शिकवण्याचासुद्धा आणि काम करण्याचासुद्धा. तसंच मोबाईल रिपेअरिंगमध्ये निलेश पळसपगार यांच्याजवळ 10 ते 15 वर्षाचा अनुभव आहे. फॅशन डिझायनिंगमध्ये वैशाली सोनोने मॅडम आहेत, त्यांचा 20 वर्षाचा अनुभव आहे. असं पूर्ण अनुभव. अतुल होलपडे सर आहेत इलेक्ट्रिकलला, संजय मोरे सर आहे इलेक्ट्रॉनिक्स LED LCD TV रिपेअरिंगला. तर हे सगळे 15 ते 20 वर्षाचे अनुभवाचे लोक आहेत. हे बाहेरसुद्धा स्वतःचे कामं करतात आणि इथेसुद्धा शिकवतात. आणि हे जवळपास 15 ते 20 वर्षापासून इथेच शिकवून राहिले. काही 20 वर्षापासून आहे, काही 15 वर्षापासून आहे, काही 18 वर्षापासून आहे. तर यांना अनुभव खूप चांगला आहे आणि हे प्रॅक्टिकल अनुभव असल्यामुळे मुलांना त्याचा फायदा जास्त होतो. सर तुम्ही सांगितले मेकॅनिकल डिझेल या गाड्या रिपेअर करण्यापर्यंत, तर तुमच्यासाठी तिथं वर्कशॉप अवेलेबल आहेत का? हां, मग आमचं स्पेशल एक 2 व्हीलर 4 व्हीलर असा एक मोटर मेकॅनिकचा कोर्स आहे जो आम्ही आळशी प्लॉटमध्ये केअर ऑफ मुरारी ॲटोमोबाईल सर्व्हिस सेंटर आहे. मुकुंद व्यास सर स्वतः BE ॲटोमोबाईल आहेत ते सर, त्यांच्याकडे हा कोर्स शिकवला जातो. तिथे आमचं वर्कशॉप आहे, कारण जागेची इथे उपलब्धता कमी असल्यामुळे आम्ही ते गॅरेज घेतलेलं आहे, हायर केलेलं आहे. आणि ते सर स्वतः BE ॲटोमोबाईल असल्यामुळे खूप अनुभवी असल्यामुळे तो कोर्स तिथे शिकवला जातो. आणि 4 व्हीलरचा पूर्ण इंजिन, मग आता 4 व्हीलरमध्ये 2 प्रकारचे इंजिन असतात, पेट्रोलवर चालणार असतं आणि डिझेलवर चालणार असतं. दोन्ही इंजिन डिटेल्स बांधणीसहित म्हणजे पूर्ण त्याला लोडिंग अनलोडिंग दोन्ही शिकवलं जातं. तसंच 2 व्हीलरचं सुद्धा स्कूटी वगैरे सगळं त्यामध्ये रिपेअरिंग येतं. नवीन टेक्नॉलॉजी त्यामध्ये शिकवलं जातं. तर सध्या कोर्सेसचा टायमिंग किती असतो साधारणपणे एका कोर्सला 2 ते 2.5 तासाचा एक कोर्स असतो. कारण काय असते, शिकण्याची सुद्धा विद्यार्थ्यांची एक लिमिट असते. ते काही असे दिवसभर पूर्णपणे प्रॅक्टिकल थेरी करू शकत नाही. त्यामुळे कंटिन्यूमध्ये हा कोर्स चालत नाही आहे. त्यामुळे असं कंटिन्यू 6 तास 5 तास विद्यार्थीसुद्धा जेवढं सहन करू शकत नाही. आणि शिकवणाऱ्या शिक्षकाची सुद्धा एक कॅपॅसिटी असते. त्यामुळे आम्ही ते 2 ते 3 तासापर्यंतचा हा कोर्स ठेवलेला आहे. मोबाईल कोर्स जो ॲटोमोबाईल म्हणजे 2 व्हीलर 4 व्हीलर ह्याला 4 तासाचा क्लास असतो, 10 ते 2पर्यंत असतो. बाकीच्या कोर्सेसला 8 ते 11पर्यंत असे टायमिंग आमचे आहेत. परंतु त्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांचा कोर्स आम्ही थेरी तर फार कमी असते, पण प्रॅक्टिकल करून घेतो. तसंच जे कोर्स 6 महिन्याचे आहे किंवा 4 महिन्याचे आहे किंवा 3 महिन्याचे आहेत, ह्या कोर्सचा जो पिरियड आहे हा पिरियड त्या सिलेबसनुसार आहे. आम्ही सिलेबस तुम्हाला पहिल्याच दिवशी देतो की आपण 3 महिने काय शिकणार आहे, 6 महिने काय शिकणार आहे, 12 महिने काय शिकणार आहे. प्रत्येक डे टू डे सिलेबस आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्यानंतरसुद्धा जर विद्यार्थ्याला 6 महिने कंप्लीट झाल्यानंतरही काही प्रॉब्लेम असेल तर तो पुढेसुद्धा येऊन तो कंप्लीट करू शकतो. एखाद्या विद्यार्थ्याला एका वेळेस सांगितल्यानं समजतं, एखाद्याला 10 वेळ सांगावं लागेल, तर विद्यार्थ्याला तो रिपीट होईल. तर तो रिपीट शिकवलं जातं. जोपर्यंत त्या विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला ते शिकवत असतो. मग तो 3 महिन्याचा कोर्स 4 महिने जाऊ, 6 8 महिने गेला तरी हरकत नाही. व आम्ही त्याला काही कोणत्या प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस लावत नाही. नवीन प्रवेश घेण्यासाठी कोणत्या कोर्ससाठी कोणती एलिजिबिलिटीची गरज आहे का? नाही, मी आधीच सांगितलं व्यावसायिक कोर्स आहे. काय झालं की आता आपण बघतोय की आता या कोविडमुळे तर फारच प्रॉब्लेम झाले आहेत. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अर्धवट काहींचे शिक्षणसुद्धा झालेले आहेत, शिक्षण करत आहेत पण त्या शाळेत जाता येत नाही आहे. आणि अशा वेळेस त्या मुलांनी घरी काय करावं? बरेच मुलं घरी बसलेले आहेत. मग आपण म्हणतो ना की बा घरी बसल्यानंतर त्या मुलांच्यामध्ये वेगवेगळे विचार चालू होतात, काही फ्रस्ट्रेटही होतात. मग अशा वेळेस बरेच पालक आमच्याकडे येतात किंवा माझा मुलगा घरीच बसलेला असतो, इकडे फिरतो तिकडे फिरतो, काय करावं त्याला? तर आमच्याकडून सल्ला घेतात. तर आम्ही त्याला काउन्सलिंग करतो, त्या विद्यार्थ्याला बोलवतो, त्याला काउन्सलिंग करतो की त्यांनी काय केलं पाहिजे, त्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे. तो कोणताही शिक्षण असो त्याचा बेसिक तो 8वी पास पाहिजे आणि मग तो पुढे ग्रॅज्युएशन असेल. वयाची अट नाही आहे, तो 50 वर्षाचाही मनुष्य करू शकतो आणि 60, कारण शिक्षणासाठी कोणत्याच प्रकारची अट नसते, वयाचं बंधन नसते. त्याला आम्ही ते शिकवतो. आमचा शिकवण्याचा हा एक उद्देश असतो की तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, स्वतः सगळं केलं पाहिजे, कुठेही प्रॅक्टिस न करता.
नवीन प्रवेश कधीपासून सुरू होत आहे? आता ॲक्च्युअली नवीन प्रवेश आमचे या 17 ऑगस्टपासून सुरू झाले आहे. शासनाने आमच्या व्यावसायिक कोर्सेसचं जे एक व्होकेशनल बोर्ड आहे MCB MSBVचं, तर त्यांनी आता एक पत्र पाठवलं की 17 तारखेपासून तुम्ही चालू करू शकता. तर 17 तारखेपासून आम्ही चालू केले आहेत ॲडमिशन आणि क्लासेससुद्धा सुरू केले आहेत. ज्या ॲडमिशन झाले आहेत त्यांचे आम्ही क्लासेस सुरूसुद्धा केलेले आहेत. सर, तुम्हाला इतक्या वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही बेरोजगार युवक युवती म्हणजे त्यांना नोकरीची गरज आहे, व्यवसाय ते त्यांना काय संदेश किंवा आव्हान? हां, कसं आहे की आता आपण बघतोय की शिक्षण आवश्यक आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन करा, MPSC देता, UPSC देता, फार चांगली गोष्ट आहे. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक जागा असते, हजारो लोक तिथे अप्लिकेशन करतात. मग बाकीच्या 999 हे काय करायचं? तर अशा मुलांनी कधी फ्रस्ट्रेट होऊ नये. तुम्ही असं काहीतरी करा की जेणेकरून तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल, व्यवसाय करता येईल. कोणत्याच गोष्टीचं हे नॉलेज असं आहे की जे आम्ही देतो आहे, आमच्या संस्थेमध्ये देतो, हे कधी ना कधी कामात पडेल, ते वाया जाणार नाही. कारण तुम्ही अगदी नोकरी करत असाल, शिक्षण करत असाल तरी तुम्ही कमाई करू शकता. आणि आमचा स्लोगनच आहे, शिका आणि कमवा. म्हणजे तुम्ही इथे पुढे शिकत असाल तर इथे शिकल्यानंतर तुम्ही कमाई तुमची सुरू होऊन जाते. आणि माणसाला काय पाहिजे, आज आपल्याला अर्निंग पाहिजे असते, पैसा कमवायला लागतो. आपल्याला घर चालवायचं आहे, प्रपंच चालवायचा आहे, त्यासाठी पैसा चालवाय, मेहनत करायची आहे. फक्त मेहनत करायची तयारी पाहिजे. आणि जेवढे आम्ही मेहनत घेऊ तेवढे विद्यार्थ्यांनीसुद्धा एफर्ट्स घ्यावे लागतात. नुसतं आम्ही घेऊन फायदा नाही. कारण हे काही जादूची काढी नसतं किंवा तुम्ही ॲडमिशन घेतली म्हणजे एक्सपर्ट झाले किंवा चांगले शिकले गेले. तुम्हालासुद्धा तेवढं करावंच लागतं आणि तुम्ही हे केलं पाहिजे. आम्ही तुमच्याकडून तेवढं करून घेतो. हे आमचं खास वैशिष्ट्य आहे. आम्ही तेवढं करून घेतो कारण आमच्या सुसज्ज प्रयोगशाळा आहे आणि ॲडव्हान्स आम्ही प्रयोगशाळेमध्ये प्रत्येक गोष्ट देतो. आणि आमच्या टीचरसुद्धा अनुभवी आहेत. तावून सलखून आम्ही विद्यार्थ्यांना बाहेर काढतो. बहुत बहुत शुक्रिया सर. तो ये थे अनिल भारंबे सर, जिन्होंने बताया कि आज के इसमें आपको एलिजिबिलिटी की ज़रूरत नहीं है. अगर आप आरटी पास भी तो आप अपना खुद का धंधा शुरू कर सकते हो, क्योंकि आज के समय जो इंसान की ज़रूरत है, मोबाइल, फ्रिज, इलेक्ट्रिक आइटम सभी हमारी ज़रूरत है और कभी ना कभी बिगड़ते ज़रूर है, उनको सुधारने की ज़रूरत भी पड़ती है. अगर आपको भी कोई कोर्सेज में इंटरेस्ट, आप इनसे संपर्क कर सकते हो. हम यहाँ रुकेंगे छोटे से ब्रेक के लिए. ब्रेक के बाद हम देखेंगे कि गारमेंट मैन्युफैक्चरिंग और फैशन डिज़ाइनिंग को लेकर इनके कौन से कोर्सेज अवेलेबल है. थँक्यू. धन्यवाद. आता बायपास सर्जरी आणि एंजिओप्लास्टी 10 नाविन्यपूर्ण मार्गाने टाळू शकता. हो, हार्ट प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी अँड वेलनेस सेंटर, जिथे ॲडव्हान्स होमिओपॅथी आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या संयुक्त उपचाराने हे शक्य आहे. कोणते रुग्ण याचा फायदा घेऊ शकतात? एंजिओप्लास्टी किंवा बायपास करायला सांगितलेले असेल, एंजिओप्लास्टी होऊ शकत नसेल, बायपास होऊ शकत नसेल, खूप लठ्ठ असलेली व्यक्ती, अनकंट्रोल ब्लड प्रेशर, मधुमेहाचे रुग्ण, पॅरालिसिसचे रुग्ण, हृदयाची कार्यक्षमता कमी झाली असेल, कॅन्सरचे रुग्ण, किडनी फेल्युअरचे रुग्ण, लैंगिक समस्या असलेले रुग्ण. अधिक माहिती आणि उपचारासाठी संपर्क करा हार्ट प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी अँड वेलनेस सेंटर, NCC ऑफिस जवळ, हायवे नंबर 6, आळशी प्लॉट, अकोला, महाराष्ट्र. मी कांचन सुरेश बढे. माझं प्रोफेशन BHMS डॉक्टर. मात्र पॅशन नेहमीच फॅशन डिझायनिंग होतं. आणि फॅशन डिझायनिंग असून महत्त्वाचं नव्हतं, पण माहीत नव्हतं की काय करायचंय, कसं करायचंय, काहीच माहीत नव्हतं. मी सर्च केलं तेव्हा वैशाली मॅमचं नाव समोर आलं. वैशाली सोनाले मॅमला जेव्हा भेटली तेव्हा त्यांनी मला सांगितलं फॅशन डिझायनर म्हणजे काय आणि तिथे काम कसं होतं, तिथे मशीन कुठल्या लागतात, सगळं काही. त्यांनी मला मेजरिंग टेप पकडण्यापासून, मशीन चालवण्यापासून सगळं काही शिकवलं. ड्रेस मेकिंग कसा होते, डिझाईन, प्रोफेशनल डिझायनर ड्रेस कसे बनतात ते सगळं काही शिकवलं. आणि त्यांच्या गायडन्समध्ये मला सगळं काही म्हणजे आज मला मशीन चालवता येत नव्हती, त्यांनी मला मशीन चालवणं शिकवली. आणि आज माझं तविश क्रिएशन पुण्यामध्ये फॅशन बुटीक आहे. आणि माझं स्वतःचं बुटीक असून पण मी एका मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ॲज अ डिझायनर म्हणून काम करते आहे, पुणे वाकड येथे. आणि माझ्या डिझाईन्स, हा वन पीस आहे, हा पार्टी वेअर आहे, वन पीसच म्हणतात तो, साडी, किड्स वेअर.
ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है। मैं हूं आपके साथ पीयूष सर। हमने पहले अनिल सर से जाना कि किस तरह से अकोला टेक्निकल इंस्टीट्यूट में बिजनेस कोर्स यानी टेक्निकल कोर्सेज सिखाए जाते हैं। इनके बाद एक और कोर्सेज भी अवेलेबल है जिसमें फैशन डिजाइनिंग वगैरह गारमेंट्स अवेलेबल है। तो उसकी मैं जानकारी देने हमारे साथ मौजूद है वैशाली सोनल मैम। मैम बहुत बहुत स्वागत है हमारे शो में। नमस्कार सर। सबसे पहले आपने फैशन डिजाइनिंग में इस कोर्स को एज HOD मतलब आप हो यहाँ पर, तो इसी फील्ड को करियर एज क्यों चूज़ किया? देखिए कैसे है कि ये जो फैशन डिज़ाइनिंग कोर्स है आज की ज़रूरत है। जैसे हम बोलते हैं अन्न वस्त्र निवारा, सेकेंड लार्ज बिजनेस है टेक्सटाइल से रिलेटेड जो बिज़नेस आता है फैशन। पहले तो ऐसे था कि 2 जोड़ी कपड़े हो गए तो हम यूज़ कर लेते थे, लेकिन अभी ऐसे है कि अवेयरनेस, जैसे जितना खर्च लोग पार्टियों में या शादियों में करते उतना ही खर्चा कपड़ों पे होता है। तो बेस्ट वे मैंने फैशन डिज़ाइनिंग चुना है और इसमें काफ़ी करियर भी काफ़ी अपॉर्चुनिटीज़ इसमें हैं। तो आपने इसकी कोर्सेज कहीं से कंप्लीट किया है इस रिगार्डिंग? जी हाँ, मैंने पुणे से किया है फैशन डिज़ाइनिंग। एक्चुअली फैशन डिज़ाइनिंग और फैशन टेक्नोलॉजी अगर आम जनता की भाषा में पूछना तो क्या होता है एग्जैक्टली? देखिए कैसे है ना कि फैशन डिज़ाइनिंग और फैशन टेक्नोलॉजी ये दोनों एक दूसरे के बिना अधूरे हैं। अब अधूरे कैसे, तो जो भी फॉर एग्जांपल हम सोचते हैं कि किसी थीम है तो अकॉर्डिंग टू थीम गारमेंट हमें डिज़ाइन करना होता है। डिज़ाइनिंग का डेफिनेशन देखा जाए तो इमेजिनेशन पावर यूजिंग टेक्निकल विजन। तो हम फैशन वे से चल रहे हैं, गारमेंट से चल रहे हैं, तो क्या होता है कि जिस ओकेजन के लिए हम गारमेंट बना रहे हैं पहले हम उसको सोचेंगे, इमेजिन करेंगे। अब इमेजिन करेंगे तो वो टेक्निकल विजन, जैसे कि आप इसमें देख रहे हो कि आपको दिखाई दे रहा है इलस्ट्रेशन, इसे बोला जाता है इलस्ट्रेशन। तो जब इलस्ट्रेशन करते हैं अकॉर्डिंग टू इलस्ट्रेशन, अकॉर्डिंग टू ओकेजन, अकॉर्डिंग टू कॉम्प्लेक्शन, अकॉर्डिंग टू एज एंड सीजन, इस तरह से वो इलस्ट्रेशन किया जाता है। सेकेंड थिंग ऐसे होता है कि जब वो डिज़ाइन कर रही है इलस्ट्रेशन तो कौन सा गारमेंट किस फैब्रिक में आता है ये स्टूडेंट का नॉलेज होना चाहिए डिज़ाइनिंग फील्ड में। इसके अलावा ऐसे कि जो भी गारमेंट हमने डिज़ाइन किया उसके लिए फैब्रिक क्या लगेगा, जस्ट लाइक अ रीडिंग, पैटर्न रीडिंग। तो हम इमेजिनेशन कर लिए, इलस्ट्रेशन कर लिए, फिर उसके बाद उसमें क्या वर्क करना है। तो इसी के साथ साथ हमें एम्ब्रॉयडरी भी उसमें लगती है, फैब्रिक पेंटिंग, टाई एंड डाई एंड ब्लॉक प्रिंटिंग, ये सभी चीज़ों का यूज़ करना होता है। तो ये सब हमारा फैशन डिज़ाइनिंग में होता है। अब फैशन डिज़ाइनिंग हो गया, हमने इलस्ट्रेशन रेडी करवा लिया, स्केच बनवा लिया, फिर मेन पार्ट आता है मैन्युफैक्चरिंग। वो गारमेंट को रेडी भी करना है, मेकिंग भी करना है। तो जब मेकिंग करते हैं तो सेकेंड वर्ड है टेक्नोलॉजी सर। तो ये जो टेक्नोलॉजी है, गारमेंट मैन्युफैक्चरिंग प्रॉपरली टेक्निकल वे से जाए। क्या होता है टेक्निकल वे? अब ऐसे नहीं है कि फैब्रिक ले लिया और कट कर लिया। तो आप इधर साइड में देख रहे हैं डमी है, तो पहले तो हम ये सिखाते कि बॉडी मेजरमेंट कैसे लिया जाता है। देन बॉडी मेजरमेंट के बाद ड्राफ्टिंग मस्ट होता है। ड्राफ्टिंग रेडी होने के बाद पेपर कटिंग, पेपर पैटर्न रेडी होता है। देन फैब्रिक कटिंग एंड पैटर्न मेकिंग, ये प्रोसेस आता है टेक्नोलॉजी। तो टेक्नोलॉजी एज अ गारमेंट मैन्युफैक्चरिंग एंड फैशन डिज़ाइनिंग आपके इमेजिनेशन विजन देना है, इमेजिनेशन को विजन देना है। ऐसे 2 सब्जेक्ट उसमें आते हैं। अकोला इंस्टीट्यूट टेक्नोलॉजी में फैशन डिज़ाइनिंग कब से शुरू किया गया? वैसे तो अभी पहले तो ऐसे था कि मैं जॉब करती थी 20 साल एक नामांकित संस्था में काम करती थी, लेकिन कोविड की वजह से वो संस्था बंद हो गई सर। तो मैंने पहले ये सोचा कि चलो मैं बुटीक ही डालूँ, अभी 20 साल का एक्सपीरियंस है। लेकिन जब मैं सोच रही हूँ कि 20 साल मैंने पढ़ाया है, पढ़ाना मेरा पैशन है, प्रोफेशन नहीं है, तो बुटीक डाल के मैं जस्ट प्रोफेशन, तो पैशन को चूज़ किया। और फिर पिछले साल जब मैंने ये सोचा कि मेरा जॉब गया, मुझ में स्किल है, तो क्यों ना और जितने लोग हैं जिनके जो ऑनलाइन कर रहे हैं या जो लड़कियां हैं उनको भी मैं स्किल दूँ, जो मेरे पास स्किल है वो सबको मैं बांटूँ। तो ये पैशन की वजह से मैं इस फील्ड में आई। और फिर पिछले साल मतलब 2020 नवंबर से मैंने फैशन इंस्टीट्यूट यहाँ पर शुरू किया है। जैसा कि आपने कहा कि फैशन डिज़ाइनिंग आपका पैशन है और आपने इसमें करियर स्टार्ट किया है, इसमें सक्सेस रेट आपके स्टूडेंट्स का कितना था? कौन सी सक्सेस स्टोरीज़ है आपकी, क्या स्टोरीज़ है?
बहुत सर, मैं तो बोल रही हूँ कि मैं 20 साल से इसमें, और मैं हर 3-4 साल बाद पुणे मुंबई जाकर अपडेट होके आती हूँ, क्योंकि अपडेट होने वाला ग्लैमरस कोर्स है सर। ओके, और सक्सेस की बात रही तो 20 साल में तो काफ़ी स्टूडेंट मेरे हाथों से निकल गए। मैं आपको एक वीडियो भी शेयर करूँगी बाद में। कंचन फोक मारे तेल्हारा से लड़की है सर मेरे पास। मुझे बहुत गर्व है कि ऐसी लड़कियाँ मेरे पास हैं, मेरे हाथ से निकल गई है। तो तेल्हारा से जब वो यहाँ आई अकोला में, उसने फैशन डिज़ाइनिंग किया, बाद में उसकी शादी हुई, पुणे शिफ्ट हो गई। और गौरव की बात मेरे लिए ये है कि तेल्हारा जैसी लड़की अकोला में पढ़कर पुणे में अपना तविश बुटीक डालती है। काफ़ी अच्छी। तो काफ़ी मतलब मुझे, और ऐसे काफ़ी स्टूडेंट हैं, अभी कितने नाम लूँ तो समय कम हो जाएगा। जैसे माउली गारमेंट है, फिर अमृता क्रिएशन है, निकल पे श्रुति दलाल करके, सागर सराग एक वो भी स्टूडेंट है कि जिसने अमीशा बुटीक डाला है। अकोला में 7-8 बुटीक है जो कि मेरे यहाँ से गए हैं। और जॉब अपॉर्चुनिटी भी काफ़ी स्टूडेंट जॉब भी कर रहे हैं मेरे पुणे मुंबई साइड में। मैम, आज ये फैशन डिज़ाइनिंग इस सेक्टर को, इस फील्ड को बॉलीवुड को कंपैरिजन करके देखा जाता है, नहीं कि जैसे बॉलीवुड हीरो हीरोइंस ड्रेसअप करते हैं, उनको एज ए फैशन डिज़ाइनिंग माना जाता है। Yeah. तो अकोला जैसे शहर में फैशन डिज़ाइनिंग का मतलब सही तरह से लोगों को पता नहीं है। तो इसमें किस तरह की करियर अपॉर्चुनिटीज़ अवेलेबल है आम जनता के लिए, आम लोगों के लिए भी, जो भी अकोला से है? ओके, देखिए कैसे है, इसमें तो वेरिएशंस है। वेरिएशन बोलेंगे तो अभी कैसे होता है कि लड़कियां हैं, मतलब जो गर्ल्स हैं, तो गर्ल्स का कैसे उनको एक टर्निंग पॉइंट आता है आफ्टर मैरिज। वो मेट्रो सिटी में जा सकती है, तालुका प्लेस जा सकती है। अगर वो मेट्रो सिटी में जाती है तो वेरिएशंस ऑफ अपॉर्चुनिटीज़ है, मतलब जैसे वो बुटीक खोल सकती है, मैन्युफैक्चरिंग यूनिट में जा सकती है, या फिर जैसे स्टूडियो डिस्प्ले होते हैं। स्टूडियो डिस्प्ले में आप देखते हो कि कैसे डिस्प्ले अरेंज किया जाता है, फैशन कंसल्टेंसी होता है, मार्केटिंग होता है। इसमें बच्चियाँ PhD लेवल तक एजुकेशन ले सकती है। दूसरी बात, हम महिलाओं की तरफ आते हैं कि महिलाएं तो घर छोड़ के नहीं जा सकती है, तो अपना बुटीक डाल सकती है। बुटीक के लिए तो कैसे कोई भी शुरुआत करेंगे तो पहली पायरी से करनी होती है सर। एकदम तो हम लाखों का बुटीक नहीं डाल सकते, लेकिन पहला जो है, जब भी स्टूडेंट महिलाएं हैं तो बुटीक डाल सकते हैं, खुद के क्लासेस ले सकती है। अब ये जो करियर मैंने अपॉर्चुनिटी बताया है कि फ़ोटो डिस्प्ले है, उसके बाद एम्ब्रॉयडरी, मैन्युफैक्चरिंग यूनिट, डिज़ाइनर, कंप्यूटर, लॉट ऑफ वेरिएशंस। इसके लिए अब मैं उनको कैसे तैयार करती हूँ, तो मेरे लिए ये जो मैं पढ़ाती हूँ फैशन डिज़ाइनिंग टेक्नोलॉजी, इसके साथ साथ मार्केटिंग एंड मर्चेंडाइजिंग, ये सब्जेक्ट मैं उनको खास तरह से देती हूँ। अब यदि वो कहीं प्रेजेंटेशन देने जाए तो प्रेजेंटेशन के लिए मैं उनसे इलस्ट्रेशन पोर्टफोलियो, ड्राफ्टिंग पोर्टफोलियो उनका रेडी करवाती हूँ। और इसके अलावा पर्सनालिटी डेवलपमेंट में यहाँ उनको पढ़ाती हूँ, ताकि कॉन्फिडेंट लेवल उनका यहाँ से बढ़े। मतलब आगे जाकर वो तालुका प्लेस हो, गांव हो या मेट्रो सिटी हो, वह कहीं पे भी जाके वो स्टैंड हो सके। बिल्कुल, ये चीज़ उनको यहाँ पर पढ़ाई जाती है सर। अभी आज के फील्ड में लेडीज जेंट्स को भी अभी इतना फर्क बचा है। हाँ। तो फैशन डिजाइनिंग में भी लेडीज जेंट्स दोनों बैचेस यहाँ पे अवेलेबल, आप सिखाते हैं सिर्फ लेडीज को सिखाते हैं? नहीं, ऐसे कुछ नहीं है सर। अभी तक तो ऐसे था कि लेडीज़, एक्चुअली जैसे आपने बोला कि अकोला जैसे इंस्टीट्यूट बात कर रहे हैं, तो अवेयरनेस, अभी लड़कों में इतना अवेयरनेस नहीं है कि फैशन डिज़ाइनिंग करें। मैं तो बोलती हूँ, अभी आप मुंबई साइड जाएंगे, पूना साइड जाएंगे, को एजुकेशन है, अपने यहाँ भी सभी को एजुकेशन चल रहा है, लेकिन फैशन डिज़ाइनिंग के बारे में थोड़ा सा अभी भी अवेयरनेस नहीं है स्टूडेंट में, जेंट्स में खास तरह से। तो मैंने अभी ऐसे किया है कि बैचेस, तो जैसे हमारे सुबह 8 बजे 2-2 आवर्स के बैच होते हैं, जैसे अनिल सर ने बताया है आप लोगों को कि अभी इंटरव्यू में उन्होंने बताया कि हम डेली 2 आवर्स के बैच लेती है। तो 8 से 10, 10 से 12, 12 से 2, ये मैंने गर्ल्स के लिए रखा है। फिर स्पेशली महिलाओं के लिए 2 से 4 का बैच रखा है, ताकि वो अपना घर का काम डिस्टर्ब ना करके भी यहाँ करके, अभी जैसे कोविड में भी काफ़ी हैंडीकैप हम लोग हो चुके हैं, महंगाई बढ़ गई है, तो कुछ अपने घर को भी वो थोड़ा सा सपोर्ट कर सके, इसलिए 2 से 4 उनको कन्वीनियंट टाइम दिया है। जैसे कुछ जेंट्स काम कर रहे हैं या कोई लड़के हैं, उनमें अवेयरनेस है, तो उनको स्पेशली मैंने बात दिया है कि लड़कियों के साथ कैसे शेयर करें। ये थोड़ा सा उनको प्रॉब्लम आता है, तो मैंने स्पेशली 4 से 6 जेंट्स लोगों के लिए बैच रखा है। और जैसे सर बोल रहे हैं कि एज लिमिट कुछ नहीं है, कोई भी, हम लोग तो ये देखेंगे उसका एज क्या है, ये नहीं, एज ए स्टूडेंट, वो हमारे पास एज ए स्टूडेंट आया है
तो मैंने पहले ही बोला है कि पैशन है मेरा पढ़ाने का, तो एज ए स्टूडेंट मैं उसको ज़ीरो से पढ़ाती हूँ। उसको मशीन भी नहीं आती है तो सुई में धागा कैसे डालना है अच्छा भाई, यहाँ से स्टार्ट करूँगी, तो पेंसिल कैसे पकड़ना है तो यहाँ से, मतलब टेक्नोलॉजी एंड डिज़ाइनिंग दोनों ही पार्ट बेसिक से स्टार्ट करवाती हूँ। और ये कि जहाँ तक हो हम लोग फिनिशिंग पे ध्यान देते हैं। 3 महीने में जो भी मेरे यहाँ का स्टूडेंट है अपना खुद का गारमेंट खुद पहन के आ सकता है। तो उसके लिए ये भी बाइंडिंग नहीं है कि आप मटेरियल कहाँ से परचेस करो, जहाँ से एफोर्ड कर सकते हो। ये तो है, जैसे मैंने पहले भी बोला कि ग्लैमरस है, तो इसमें क्या होता है ना कि जितना अच्छा कपड़ा लाएंगे उतना, तो वो तो जितनी चाय में शक्कर डालते हैं मीठा बनता है, वैसे वो गारमेंट लुक करता है। लेकिन कोई एफोर्ड नहीं कर सकता है तो ऐसे नहीं कि उसको बाइंडिंग करती हूँ कि नहीं आपको यही कपड़ा लाना है। जैसे भी आप कंफर्टेबल है आप फैब्रिक लाइए, जो भी गारमेंट आप बनाते हो आप पहन के आ सकते हो। तो फिलहाल मैम आपके क्वेश्चन एडमिशन की प्रोसीजर क्या है और कब से नई एडमिशन शुरू हो रहा है? देखिए, पहले तो जैसे मैंने बोला पहला एडमिशन हो चुके, मैंने 17 तारीख से उनका क्लासेस स्टार्ट कर दिया है और 17 तारीख से मैंने एडमिशन स्टार्ट कर दिए हैं। दूसरा ये कि मैंने एज लिमिट बोला ही नहीं है। अब फैशन डिज़ाइनिंग बोले ग्लैमरस है, कहीं पे भी जाएंगे ना आप तो फैशन डिज़ाइनिंग का फ़ीस काफ़ी है। नाम सुनते ही लोग बोलते हैं नहीं पॉसिबल, महंगा कोर्स है, क्योंकि फैब्रिक भी लगता है, बाकी अदर चीज़ें भी लगती है। लेकिन आप कहीं पे भी इंक्वायरी करेंगे, अकोला जैसे शहर में 40,000 से स्टार्ट है। मेट्रो सिटी का तो बात ही नहीं है, लाखों में उसकी गिनती है। लेकिन इस साल कोविड और सभी, मैं खुद के एक्सपीरियंस से तो बिल्कुल 50,000 मतलब 50%, जैसे 40,000 कहीं पे होगा तो मैं मात्र 20,000 में 50% डिस्काउंट में इस साल मैं एडमिशन दे रही हूँ, पूरा 1 ईयर ड्यूरेशन कोर्स। मैम जैसे अनिल सर ने बताया कि आप भी बता रहे थे कि एक ही इंस्टीट्यूट, एक ही छत के नीचे इतने सारे कोर्सेज आप सिखा रहे हो, इतनी बड़ी स्पेस आपके पास। लेकिन आजकल जैसे मैंने देखा कि बाकी इंस्टीट्यूट में सिर्फ अगर एक ही जगह पर छोटे से जगह पर वो सिखा देते हैं, तो आप क्या कैसे सिखाते हो सब? देखिए सर, ये जो इंस्टीट्यूट है हमारा, यहाँ से फैशन डिज़ाइनिंग नहीं, सभी कोर्सेज, एयर कंडीशन एंड रेफ्रिजरेशन, कंप्यूटर हार्डवेयर नेटवर्किंग, इलेक्ट्रिकल, मोबाइल रिपेयरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, एलईडी रिपेयरिंग, सभी कोर्सेज एक ही छत के नीचे हम सिखाते हैं। और दूसरी बात मैं ये बता दूं कि यहाँ से निकलने के बाद अब बहुत लोग ऐसे सोचते हैं कि मैंने सीख तो लिया लेकिन मैं कैसे पैसे जमा करूँ या लोन लूँ, तो वो सोच में पड़ जाता है कि मैं बिज़नेस कैसे स्टार्ट करूँ। मैंने पहले भी ये बोला है कि बिज़नेस स्टार्ट करना है तो पहली पायरी से कर सकते हैं हम लोग। मात्र 2-3 हज़ार में हम कोई भी टूल किट, जैसे फैशन डिज़ाइनिंग है, आप एक 4,000 की मशीन परचेस कर ले, या बाकी एयर कंडीशन या जो भी कोर्स आप करते तो टूल किट आप कर सकते हो। जो भी टेक्निकल कोर्सेस है आप फील्ड वर्क से स्टार्ट कर सकते हो। बाद में तो एक एक पायरी करते आप ऊंचाई तक पहुंच ही सकते हो। बिल्कुल। तो जैसे कि मैम ने बताया कि कोई भी धंधा शुरू करने के लिए अगर यहाँ पे कोर्सेज करते हो, उनके लिए आपको ज़्यादा पैसों की ज़रूरत नहीं है। मात्र 2 या 3 हज़ार में आप छोटी सी टूल किट या फिर थोड़ा सामान खरीद कर भी अपना बिजनेस शुरू कर सकते हो, भले लोकल लेवल पर क्यों ना हो, जिससे आपकी रोज़मर्रा की कमाई अच्छी खासी बढ़ जाए। तो हम यहाँ रुकेंगे यहाँ इस शो में। तो जैसा कि आपको अगर इस फील्ड में, इस कोर्सेज में इंटरेस्ट है तो आप इनसे संपर्क कर सकते हो। इनका पता नीचे स्क्रॉल में चल रहा है। तो तब तक के लिए नमस्कार। थैंक यू।